आज 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे. जगभरात करोडो लोकांना रोज डायबिटीजचा सामना करावा लागतो. परंतु समस्या अशी आहे की बऱ्याच लोकांना आपल्याला डायबिटीज आहे हे माहीतच नसते. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर समाधान बाहेकर. आज आपण वर्ल्ड डायबिटीज डे निमित्ताने मधुमेहाविषयी जाणून घेऊयात. आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी रक्तातली साखर पेशींमध्ये जायला हवी. हे काम इन्सुलिन नावाचा हार्मोन करतो. परंतु इन्सुलिन कमी झाले किंवा नीट काम करू शकले नाही, त्यामुळे रक्तातली साखरेचं प्रमाण वाढतं आणि यालाच आपण मधुमेह म्हणजेच डायबिटीज म्हणतो. डायबिटीज प्रामुख्याने 2 प्रकारचा असतो. टाईप 1 डायबिटीज, यामध्ये शरीर इन्सुलिन तयार करत नाही. हा प्रकार बहुतांशी लहान रुग्णांमध्ये आढळतो. टाईप 2 डायबिटीज, ज्यामध्ये इन्सुलिनला शरीर साथ देत नाही. हा प्रकार बहुतांशी प्रौढांमध्ये दिसतो. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांमध्ये जेस्टेशनल डायबिटीज हा प्रकार आढळतो. मधुमेहाची काही प्रमुख लक्षणे आहेत. त्यामध्ये वारंवार लघवी लागणे, सतत तहान लागणे, जखमा हळू भरून निघणे, थकवा अशक्तपणा जाणवणे, दृष्टी धूसर होणे, त्याचप्रमाणे अचानक वजन कमी होणे. काही लोकांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त असतो. त्यामध्ये प्रामुख्याने वजन जास्त असणे, पोटावर चरबी असणे, फॅमिलीमध्ये मधुमेहाची हिस्ट्री असणे, धूम्रपान मद्यपान करणे, कमी व्यायाम करणे, असंतुलित आहार घेणे, त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल असणे. मधुमेहाची तपासणी आपण फास्टिंग ब्लड शुगर, पोस्टप्रँडियल ब्लड शुगर, HbA1c या चाचण्या करू शकतो. लवकर निदान झाल्यास किडनी, डोळे, हृदय, स्नायू यांच्यामध्ये जे गुंतागुंतीचे आजार होणार असतात ते आपल्याला वेळीच टाळता येऊ शकतात. मधुमेह टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? रोज कमीत कमी 30 मिनिटे चालणे, कमी तेलकट, कमी साखरेचा, ताज्या फळभाज्यांचा आहार घेणे, वजन नियंत्रणात ठेवणे, ताण कमी करणे, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे, त्याचप्रमाणे नियमित तपासणी करून घेणे. मधुमेहाच्या उपचाराबद्दल मधुमेहाची औषधे, इन्सुलिन, संतुलित आहार आणि जीवनशैलीतील बदल हे 4 घटक खूप महत्त्वाचे आहेत. डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधी नियमित घ्या. मधुमेह तुमचं आयुष्य थांबवू शकत नाही. जर तुम्ही वेळेत काळजी घेतली, वेळेत तपासणी करून औषध व्यवस्थित घेतले, तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. निरोगी राहा, काळजी घ्या. थँक्यू.